मकर संक्रांति के मद्देनजर पतंग उड़ाने में उपयोग होने वाला प्रतिबंधित नायलॉन मांझा के खिलाफ चलाए जा रहे अभियान के तहत अजनी थाना पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए दो युवकों को रंगे हाथ गिरफ्तार किया है। पुलिस ने उनके पास से प्रतिबंधित नायलॉन मांझा, एक ई रिक्शा और दो मोबाइल फोन सहित कुल 3,40,000 रुपए का मुद्देमाल जब्त किया। मकर संक्रांति के मद्देनजर नागपुर में प्रतिबंधित नायलॉन मांझा के खिलाफ चलाए जा रहे अभियान के तहत अजनी पुलिस ने बड़ी कार्रवाई की है। पुलिस ने दो युवकों को रंगे हाथों गिरफ्तार कर उनके पास से करीब 3,40,000 रुपए कीमत का प्रतिबंधित नायलॉन मांझा जब्त किया है। पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि एक ई रिक्शा के माध्यम से भारी मात्रा में नायलॉन मांझा का अवैध परिवहन किया जा रहा है। सूचना के आधार पर अजनी रेलवे परिसर में घेराबंदी कर तलाशी ली गई, जिसमें 120 साबुत चक्री बंडल नायलॉन मांझा बरामद हुआ। साथ ही ई रिक्शा और दो मोबाइल फोन भी जब्त किए गए। गिरफ्तार आरोपियों ने पूछताछ में नायलॉन मांझा के अवैध भंडारण और परिवहन की बात कबूल की है। पुलिस ने पर्यावरण संरक्षण अभियान के अंतर्गत और भारतीय न्याय संहिता के तहत मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। यह कार्रवाई वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में की गई। या ठिकाणी माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या आदेशाप्रमाणे नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध मांजा विक्री यावर कारवाई करण्याचा सुरू आहे। तरी दिनांक 21/12/2025 रोजी पोलीस स्टेशन अजनी येथील तपास पथकातील पोलीस अंमलदार नरेश रावण व पोलीस अंमलदार 14-173 यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दोन इसम हे ई रिक्षा क्रमांक 49 CF 1659 ने नायलॉन मांजा माल घेऊन अजनी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये येत आहे। त्या मिळालेल्या गोपनीय माहिती अन्वये सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरांना देऊन तसेच सोबत स्टाफ पोलीस हवालदार ओंकार बाराभाई, पोलीस अंमलदार मनीष भलमे, पोलीस अंमलदार दादाजी माडेमवार यांचेसह सर्व स्टाफने शासकीय वाहनाने रवाना होऊन मिळालेल्या माहितीप्रमाणे दोन पंचांना घेऊन अजनी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये जाऊन सदरच्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी दोन इसम एहते शाम खान, सलीम खान व 19 वर्ष राहणार संघर्षनगर, टिपू सुलतान चौक, मतीन किराणा स्टोअर समोरील गल्ली, सायरा शेख यांच्या घरी किरायाने, यशोधरा नगर, नागपूर। तसेच आरोपी क्रमांक 2 मोहम्मद मेहबूब आलम मोहम्मद मुस्ताक शेख वय 23 वर्ष राहणार माजरी, पार्वती नगर, फुलबगीचा पाण्याच्या टाकीजवळ असे नागपूर ई रिक्षामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा असलेले साबूत चक्री बंडल असलेले मुद्देमाल त्यांच्या ताब्यात मिळून आला। घटनास्थळी सदरचा प्रतिबंधित केलेल्या नायलॉन मांजाचे 120 साबूत चक्री बंडल, एक ई रिक्षा, दोन मोबाईल असा एकूण 3,40,000 रुपयाचा मुद्देमाल त्यांच्या ताब्यामध्ये मिळून आलेला आहे। नमूद आरोपी हे शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा साबूत चक्री बंडल मुद्देमाल समोर मिळून आल्याने त्यांचे हे कृत्य कलम 5-15 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 व कलम 223 भारतीय न्याय संहिता प्रमाणे असल्याने त्यांच्या विरुद्ध सदरचा गुन्हा अजनी पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेला आहे। सदरच्या आरोपी यांच्याकडे सदरच्या बाबत माहिती घेऊन पुढील योग्य ते आम्ही तपासामध्ये निष्पन्न करून पुढची आम्ही कारवाई सदर अनुषंगाने अद्याप पावेतो। सदर बाबतची त्यांच्याकडे त्यांचे पूर्व पार्श्वभूमी जे गुन्हेगारीची आहे किंवा अशी विक्री करण्याबाबतची अद्याप प्राप्त झालेली नाही, तरी तपासामध्ये निष्पन्न होतात त्यांच्या विरोधात आम्ही योग्य ती कारवाई करत आहोत। तरी सदरची ही कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंगल सर, त्याचबरोबर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी सर, माननीय शिवाजीराव राठोड अपर पोलीस आयुक्त दक्षिण प्रभाग नागपूर शहर, माननीय श्रीमती रश्मिताराव मॅडम पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक 4 नागपूर शहर, माननीय श्री नरेंद्र हिवरे सर सहाय्यक पोलीस आयुक्त अजनी विभाग नागपूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार पोलीस तसेच पोलीस उपनिरीक्षक प्रीती पटले, पोलीस हवालदार ओंकार बाराभाई, पोलीस अंमलदार नरेश श्रावणकर, मनीष भलमे, दादाजी माडेमवार, पोलीस ठाणे अजनी यांनी संयुक्तपणे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदरची मांजाची कारवाई केलेली आहे। तरी या ठिकाणी माननीय पोलीस आयुक्त सिंगल सरांनी काही दिवसापूर्वीच सर्व जनतेला एक संदेश प्रसारित करून नायलॉन मांजामुळे प्राणी तसेच बरोबर व्यक्तीची जखमी होणे, त्याचबरोबर त्यांना जास्त इंजुरी झाल्यामुळे काही याच्यामध्ये ते दगावलेले सुद्धा आहेत, त्याचबरोबर लहान मुलं आहेत,
तसेच पक्षी यांना सुद्धा सदर मांजामुळे दुखापत होऊन बऱ्याच प्रमाणामध्ये गुन्हे सुद्धा घटना घडलेल्या आहेत. तरी असे जे नायलॉन मांजा आहे असा वापरल्यामुळे बऱ्याच लोकांना त्रास होतो आणि त्याच्यामुळे दुखापतीसारखे गंभीर प्रकार घडलेले आहेत. तरी जनतेने कृपया पोलीस प्रशासनातर्फे विनंती करण्यात येते की आपण नायलॉन मांजाचा वापर करू नये.